नमस्कार. मी डॉक्टर सुचित तांबोळी, बालरोग व बालविकास तज्ज्ञ आणि महाराष्ट्रातून मी पहिलाच PhD 2018 साली केलेलं आहे आणि त्याचबरोबरीने मी मुलांचे बौद्धिक वाढ आणि बौद्धिक विकास याच्यामध्ये गेले 34 वर्षापासून काम करत आहे. आज आपण 2 एप्रिल ऑटिझम डे आहे. ऑटिझम डेच्या निमित्ताने आपण ऑटिझम बद्दलची काही मूलभूत माहिती घेणार आहोत. ती माहिती म्हणजे काय की ऑटिझम म्हणजे नेमकं काय, तर ऑटिझम एक न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे. यात मेंदूचा विकास आणि माहिती प्रोसेस करण्याची जी पद्धत असते ती वेगळी असते. मुख्यतः 3 गोष्टींवरती परिणाम होतो. एक म्हणजे संवाद, दुसरं सामाजिक परस्पर संवाद म्हणजे सोशल इंटरॅक्शन, आणि वर्तन म्हणजे बिहेवियरल पॅटर्न. तर ऑटिझम हा आजार आहे का विकासात्मक स्थिती आहे? तर हा आजार नाही, एक विकासात्मक स्थिती आहे. म्हणजे हा संसर्गजन्य आजार नाहीये की याला झाला म्हणून त्याला झाला, असलं काही होत नाही. पण हा आजार औषधांनी पूर्ण बरा पण होत नाही. पण योग्य इंटरव्हेन्शन दिलं तर त्याच्यात सुधारणा मात्र भरपूर होऊ शकते. हे महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. मग ऑटिझमची मुख्य लक्षणं कोणती असतात? ती मुलं नाव घेतलं तरी प्रतिसाद देत नाहीत, डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत किंवा संपर्क कमी असतो, बोलायला उशिरा लागतात. आपल्याकडे बऱ्याचदा आज्या सांगतात की काही नाही, तू उशिरा बोलला, हा पण उशिरा बोलेल, काही होत नाही. पण न्यूटन सुद्धा 4थ्या वर्षी बोलायला लागला. पण सगळे न्यूटन असू शकत नाहीत. तर असे जर उशिरा बोलणारी मुलं असतील म्हणजे काय की खरं म्हणजे तर आपण सगळ्यात महत्वाचं काय पाहायला पाहिजे की 2 महिन्याचं मूल झालं आईकडे बघून हसतं की नाही, 4 महिन्याचं बाळ झालं ते मान धरतं की नाही, 8 महिन्याचं बाळ झालं स्वतःहून बसतं की नाही, 1 वर्षाचं बाळ झालं ते 2-3 पावलं चालतं की नाही, मामा दादा बाबा बोलतं की नाही, आणि आपण बोललेलं त्याला समजतं की नाही. हे जर नसेल होत तर निश्चितपणे त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी आहेत. मग त्याला आपल्याला डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. तर आपल्या बालरोग तज्ज्ञांचा किंवा बालविकास तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, उशिरा बोलणं हे काही वेळेला स्लो स्टार्टर पण असतात, पण काही वेळेला स्लो लर्नर असतात. मग हे आपल्याला शोधून काढायला लागतात. त्याच्यामुळे ते महत्वाचं. पण या मुलांच्या मध्ये उशिरा बोलण्याच्या बरोबर आणखीन पण रिपिटेटिव्ह बिहेवियर असतं. म्हणजे त्याच गोष्टीची ते पुनरावृत्ती करतात. हात हलवणं, गिरक्या मारणं, आणि यांना रुटीन बदललं की खूप त्रास होतो. आता ऑटिझम कोणत्या वयात ओळखता येतो? तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची चिन्ह जी असतात ती 12 ते 18 महिन्यापासून दिसायला लागतात. परंतु 2 वर्षापर्यंत एकदम स्पष्ट निदान आपल्याला करता येतं. मग ऑटिझम होण्याची कारणं कोणती आहेत? एकच कारण अजिबात नाहीये. आता बऱ्याचदा काय होतं की मोबाईलचं व्यसन हे पालकांनी अक्षरशः म्हणजे असं ठरवूनच टाकलेलं आहे की मोबाईल मुलाला जन्माला आला की त्याला मोबाईल दाखवायचा आणि मोबाईल त्याला हातात द्यायचा, आणि मग मोबाईलला सांभाळायलाच लावते आई. म्हणजे माझं स्वयंपाक होईपर्यंत मोबाईल, मग अमुक होईपर्यंत मोबाईल, असं करता करता 3-4 तास मुलं मोबाईल बघत असतात 6व्या महिन्यापासूनच. आणि मग आई सांगते 1 वर्षाच्या वेळेला काही नाही, ते फार असं करतं तसं करतं, हे शोधून काढतं. पण ते सगळं चुकीचं आहे, एकदम चुकीचं. म्हणजे कुठलाही मीडिया द्यायला नकोय, कारण याच्यानी मुलांना निश्चितपणे त्रास होतो. पण त्याच्यात सुडो ऑटिझम आणि ऑटिझम याच्यात फरक असतो. सुडो ऑटिझम म्हणजे काय की ज्या मुलांना मोबाईलची सवय लागली आहे तर त्या मुलांच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम येतो की त्यांना मोबाईल दिला तर त्यांच्यामुळे ते वाढत असतं. परंतु मोबाईल बंद केला पूर्ण तर ते पूर्ण नॉर्मलला यायला पाहिजे, तरच त्याला सुडो ऑटिझम म्हणता येईल. पण सगळे सुडो ऑटिझमचे पेशंट नसतात. बऱ्याच जणांना ओरिजिनली ऑटिझमच असतो, त्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. तर हे एकच कारण नाहीये त्याला की मल्टीफॅक्टोरियल आहे. त्याच्यामध्ये मेंदूच्या विकासातला फरक असतो, गर्भावस्थेतल्या गोष्टी काही महत्वाच्या असतात. आणि याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट, पालकांना बऱ्याचदा काय वाटतं, नाही आमच्या घरात असं वातावरण आहे, माझ्या सासूच मला मारते, अमुकच नवरा नीट वागत नाही म्हणून हे झालंय का, प्रेग्नन्सीत मला त्रास झाला होता म्हणून झालंय का? याचं कुठलंही कारण अजूनपर्यंत कुणीही शोधून काढलेलं नाहीये. कुठल्याही लसींमुळे ऑटिझम होत नाही. पूर्वी म्हणायचे MMR मुळे होतो, हे होतो, हे चुकीचं आहे एकदम. त्याच्यामुळे लसींमुळे पण नाही होत. मग ऑटिझमचं निदान केलं तरी कसं जातं? ऑटिझमचं निदान केलं जातं 3 प्रकारे, की ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते डेव्हलपमेंटल हिस्ट्री आणि डेव्हलपमेंटल टेस्ट म्हणजे DQ टेस्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये बुद्ध्यांक चाचणी केली जाते की ज्यात बुद्धीचे 6 भाग आपण पाहतो. त्यामध्ये मुलांचा मोठ्या स्नायूंचा विकास, लहान स्नायूंचा विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास,
व्यक्त भाषा विकास आणि ग्रहण भाषा विकास या प्रत्येक क्षेत्रात ते मूल कुठे आहे ते शोधलं जातं आणि त्याप्रमाणे त्याला आपल्याला ट्रेनिंग कसं द्यायचं. म्हणजे एखाद्या मुलाचं वय जन्मल्यापासूनचं वय 3 वर्ष आहे, पण भाषिक वय 1 वर्ष असू शकतं. तर त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे आपल्याला ट्रेनिंग प्लॅन करायला लागतं. हे महत्वाचं लक्षात ठेवा. तर डेव्हलपमेंटल हिस्ट्री आणि डेव्हलपमेंटल टेस्टिंग केलं जातं. बिहेव्हिअरल ऑब्झर्वेशन, बिहेव्हिअरल टेस्टिंग केलं जातं. त्याच्यानंतर स्टँडर्ड स्क्रीनिंग टूल्स म्हणजे एमचॅट नावाची एक टेस्ट असते की जी स्क्रीनिंग टेस्ट आहे की जी तुम्हाला अगदी 6 महिन्यापासून ते पुढे पण देता येते. तर ते 18 महिन्यापासून ती दिलेली चांगली असते. 18 महिने ते 3 वर्ष अशी वयात ती चांगली असते. पण एक लक्षात ठेवा की MRI केला किंवा ब्लड टेस्ट केली तर त्याच्यामुळे ऑटिझमचं निदान होत नाही. त्यामुळे अनावश्यक पैसे वाया घालवू नका, कारण MRIनी कधीही ऑटिझम समजत नाही आणि या मुलांना ऐकायला चांगलं येत असतं. त्याच्यामुळे बेराची पण गरज नसते जर आपण ऑटिझम प्रॉपर डायग्नोस केला असेल तर. आणि या मुलांचं काय होतं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे सामाजिक संवाद, सामाजिक परस्पर संवाद याच्यात जाणवणारी कमतरता जी सामान्य विकासातील विलंबाने पण स्पष्ट होत नाही आणि त्यांना नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिक वर्तणुकीत कमतरता असते. तसेच नातेसंबंध विकसित करण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात कमतरता असते. म्हणजे समजा कोणाची रिलेशन चांगलं, आपण एकमेकांशी बोलतो, गप्पा मारतो, तसं त्यांच्या बाबतीत होत नाही. तर ठराविक आणि पुनरावृत्ती होणारी बोलण्याची पद्धत असते. तेच परत बोलणार, त्याच हालचाली करणार, वस्तूंचा वापर करणार, दिनक्रमांचे अतिपालन असतं किंवा बदलाला खूप जास्त विरोध असतो, मर्यादित आवडी असतात, संवेदनाबाबत ते असंवेदनशील असतात किंवा प्रतिसाद कमी असतो. ही लक्षणं सगळी लहान वयात उपस्थित असणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ ही लक्षणं सगळी सुरू होतात 1.5 ते 2 वर्षाच्या दरम्यान आणि मग ती पुढे येतात आणि त्यामुळे ही सगळी लक्षणं एकत्रितपणे दैनंदिन जीवनातील कार्यक्षमतेवरती मर्यादा आणतात किंवा अडथळा निर्माण करतात. आणि मग त्यामुळे आपल्याला हे माहिती पाहिजे की तो अडथळा किती आहे, म्हणजे त्याचं प्रमाण कमी आहे, मध्यम आहे का जास्त आहे, कारण याच्यावरती त्याच्या बाळाचं पुढचं भवितव्य अवलंबून असतं. मग पालकांनी सुरुवातीला कोणती लक्षणं घ्यायला पाहिजे, तर 1 वर्षाचं होईपर्यंत मूल बडबड करत नाहीये. 1 वर्षाचं मूल वस्तू किंवा व्यक्तीकडे बोट दाखवत नाही, म्हणजे मला हे हवंय, मला ते हवंय असं सांगत नाही. त्याच्याऐवजी तिथं जाऊन घेऊन जातात ते आणि हे हवंय असं सांगतात. त्याच्यानंतर 1 वर्षाचं होईपर्यंत अर्थपूर्ण हावभाव करत नाही. 16 महिन्यापर्यंत एकही शब्द बोलत नाही. 2 वर्षापर्यंत 2 शब्द एकत्र करून बोलत नाही, म्हणजे मला दे, खाऊ आण अशा प्रकारे नाही बोलत. 24 महिन्यापर्यंत बोलणं समजण्यास कठीण असतं. नावाने हाक मारला तर प्रतिसाद देत नाही. कोणत्याही वयात भाषा आणि सामाजिक कौशल्याचा वापर कमी करतं. संवाद करताना अव्यक्त संकेताचा कमी वापर म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कमी असतं. तसंच डोळ्यांचा संपर्क, चेहऱ्याचा भाव, शरीराच्या हालचाली हे सगळं कमी असतं आणि प्रतिसाद हसत नाही. खेळण्यांची कसं खेळायचं हे समजत नाही. बऱ्याचदा काय करतात ती मुलं, सगळी खेळणी घेतात आणि अशी रेल्वेसारखं नुसती एकमेकांच्या पुढे जोडतात आणि तशीच करतात. त्यांना खेळण्यांपेक्षा जास्त भांड्यांमध्ये वगैरे इंटरेस्ट असतो, ते पण एक प्रॉब्लेम असतो. जॉईंट अटेन्शन कमी असतं. इतरांबरोबर ते आनंद शेअर करत नाहीत किंवा दुःख पण शेअर करत नाही, लागलं तरी दाखवत नाहीत. 1 वर्षानंतर नावाला प्रतिसाद देत नाहीत. पॉइंटिंग नसतं. हे जे आपण पाहिलं ते खूप महत्वाचं आहे. मग आता मला एक सांगा की मुलांमध्ये आणि मुलींमध्ये ऑटिझमची लक्षणं वेगळी असू शकतात का? हो, काही प्रमाणात असतात. मुलींमध्ये ही लक्षणं सबटल असतात, म्हणजे ती बाहेर दिसत नाहीत सुरुवातीला, आणि सोशल मास्किंग पण जास्त असतं. त्यामुळे मुलींमध्ये डायग्नोसिस उशिरा होतं. ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो का? नाही, पूर्ण क्युअर नाहीये, पण इम्प्रूव्हमेंट खूप मोठ्या प्रमाणात शक्य आहे. सो अर्ली इंटरव्हेन्शन हे सर्वात मोठं गेम चेंजर आहे. त्याच्यामुळे जितक्या लवकर तुम्ही दाखवाल तेवढे रिझल्ट चांगले. मग ऑटिझम असलेल्या मुलांना कोणते उपचार किंवा थेरपी दिली जाते? बौद्धिक विकास कार्यक्रम, ज्याच्यामध्ये बुद्धीच्या वाढीसाठी कोणती खेळणी आणायची, कशा प्रकारे वातावरण द्यायचं, याच्यासाठी आपण त्रिवेंद्रम बाल विकास कार्यक्रम किंवा पोर्टेज एज्युकेशन हे आमच्याकडे नेहा मॅडम तर्फे दिले जातात. त्याचबरोबरीने स्पीच थेरपी, आपल्याकडे 3 स्पीच थेरपिस्ट आहेत, त्याच्याप्रमाणे स्पीच थेरपी दिली जाते. ऑक्युपेशनल थेरपी आहे, बिहेव्हिअरल थेरपी आहे, ABA नावाची थेरपी असते, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, या सगळ्या थेरपी दिल्या जातात. आणि गरजेनुसार स्पेशल एज्युकेशन, म्हणजे थोडेसे मोठ्या मुलांना, 1ली-2रीतल्या मुलांसाठी स्पेशल एज्युकेशनची गरज असते, पेरेंट ट्रेनिंग दिलं जातं. मग अशा मुलांसाठी शाळांनी काय काळजी घ्यायला पाहिजे?
तर शाळेनी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन करायला पाहिजे. म्हणजे आता भारत देश असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या आंतरराष्ट्रीय ट्रिटीवरती साईन केलेले आहे. आणि मग इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय की नॉर्मल मुलांबरोबर या मुलांना शिकवायचं आणि मग त्यांना इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्लॅन द्यायचा. म्हणजे त्यांना एक रिसोर्स रूम तयार करायची शाळेमध्ये आणि प्रत्येक मुलाच्या गरजा वेगळ्या असतात, त्याच्या गरजांप्रमाणे त्यांना प्लॅनिंग द्यायचं. त्याला IEP म्हणतात, इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्लॅन. व्हिज्युअल एड्स वापरायचे, छोट्या छोट्या स्टेप्समध्ये मुलांना शिकवायचं. मग पालकांनी घरी कोणती काळजी घ्यायला पाहिजे या मुलांच्या बाबतीमध्ये, तर त्यांचा स्क्रीन टाइम पूर्ण बंद. म्हणजे नो स्क्रीन टाइम. स्क्रीन टाइमचा अर्थ मोबाईल, लॅपटॉप, आणखीन काय मीडिया असतील ते सगळे मीडिया पूर्ण बंद. म्हणजे काहीच दाखवायचं नाही, सगळं फक्त माणसानी माणसाशी बोलायचं, नजरेला नजर देऊन बोलायचं. मुलांशी सतत बोलत राहा, त्यांचं रुटीन मेंटेन करा, त्यांना पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे थोडीशी लहानची प्रगती असली तरी ती सेलिब्रेट करा. मग समाजामध्ये ऑटिझम बद्दल कोणते गैरसमज आहेत की हे पालकांच्या संगोपनाच्या पद्धतीमुळे होतं, हे मुलं हट्टीच आहेत, यांच्यात काय अर्थच नसतो, मोठं झाल्यावरती आपोआप ठीक होईल. बरेच पालक असं म्हणतात की आम्हाला त्या डॉक्टरांनी सांगितलं की जसं जसं बुद्धी मोठा होईल तशी तशी बुद्धी वाढेल. हे अतिशय डेंजर वाक्य आहे, हे चुकीचं वाक्य आहे. कारण का, तर मोठं झाल्यानंतर समजा एखाद्या मुलाचं वय 3 वर्ष असताना त्याची बुद्धीचं वय 1 वर्ष आहे, तर तो 6 वर्षाचा असताना त्याला 2 वर्षाचा होणार. म्हणजे याचा अर्थ बुद्धीचं 6 वर्षाच्या वेळेला 1 वर्षांनी वाढली आहे, पण ती पुरेशी आहे का? नाही. म्हणजे मोठं झाल्यावरती आपोआप ठीक होईल हे अजिबात मनात आणायचं नाही. त्याला आपल्याला कष्ट घ्यायला लागणार आहेत, इंटरव्हेन्शन द्यायला लागणार आहे आणि त्याला ट्रेनिंग द्यायला लागणार आहे, हे महत्वाचं आहे. मग या मुलांना समाजात सामावून घेण्यासाठी काय करायला पाहिजे? अवेअरनेस प्रोग्राम, की ज्याच्यामध्ये पालकांना आणि समाजाला माहिती पाहिजे की ऑटिझम म्हणजे काय आहे. आणि ही मुलं दिसायला नॉर्मल असतात ना, ती काही डाऊन सिंड्रोम सारखी किंवा सेरेब्रल पाल्सी सारखी अपंग मुलं वाटत नाहीत. ती मुलं दिसायला नॉर्मल असतात, चांगली स्मार्ट असतात. मग त्यांना इन्क्लुझिव्ह स्कूल, समाजाचा स्वीकार हा फार महत्वाचा आहे. मग सरकार किंवा संस्था कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करतं? सरकार डिसॅबिलिटी सर्टिफिकेट देतं, युनिक डिसॅबिलिटी ID देतं, UDID म्हणतात त्याला. स्पेशल स्कूल्स, फायनान्शियल बेनिफिट, की त्यांना आता बरेचसे हे आहे काय म्हणजे त्यांच्यासाठी जागा राखीव आहेत. त्याचबरोबरीने त्या मुलांना RPWD ऍक्ट म्हणजे दिव्यांग कायदा जो आहे 2016चा, की 3 तासाच्या ऐवजी 3.5 तास पेपरला देतात, लेखनिक घेऊन बसायला परवानगी किंवा अभ्यासक्रम सोपा करणं, 10वीला 7वीच अंकगणित घेऊन बसायला परवानगी, 3 भाषा मिळून 105 मार्क तरी सुद्धा पास, असं वेगवेगळ्या सवलती आता दिलेल्या आहेत. मग या मुलांना स्वावलंबी जर बनवायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर त्यांचं कम्युनिकेशन स्किल वाढवलं पाहिजे, त्यांचं डेली लिव्हिंग स्किल वाढवलं पाहिजे, व्होकेशनल ट्रेनिंग द्यायला पाहिजे आणि सोशल स्किल द्यायला पाहिजे. तर मग आज आपला फायनल संदेश काय आहे? तर मुख्य असा आहे की तुमचं मूल वेगळं आहे पण कमी नाहीये. तेव्हा गिल्ट बाळगू नका, लवकर इंटरव्हेन्शन घ्या, पेशन्स ठेवा आणि ऍक्सेप्ट करा, जज करू नका, अवेअरनेस स्प्रेड करा. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि इंटरव्हेन्शन अर्ली का द्यायचं असतं? कारण मेंदूला प्लास्टिसिटी असते. म्हणजे काय असतं की पहिल्या 6 वर्षामध्ये मेंदूची वाढ जी असते तिचा आपण फायदा खूप करून घेऊ शकतो. आणि थेरपी जेवढी लवकर द्याल तेवढे आउटकम चांगले असतात आणि इंडिपेंडन्स वाढतं. त्यामुळे लेट्स मूव्ह फ्रॉम अवेअरनेस टू ऍक्सेप्टन्स. म्हणजे आपल्याला आता कळलंय काय आहे आणि त्याच्यातून आपण आता ऍक्सेप्ट करायला शिकूया. डिफरंट नॉट लेस, म्हणजे वेगळं आहे पण कमी नाहीये. आणि सपोर्ट, डोंट जज, हे महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर ऑटिझमची मुलं समाजात मिसळू शकतील, त्याचप्रमाणे ती स्वतंत्र होऊ शकतील, स्वतःच्या पायावर उभी राहू शकतील, याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे पालकांनी हा व्हिडिओ जेवढ्या जास्त लोकांना शेअर करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि त्याच्याबद्दलची माहिती मी याच्यामध्ये बॉक्समध्ये पण देतोच आहे की आमच्याकडे या सोयी आहेत, तुम्ही जरूर त्याचा फायदा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही अपॉइंटमेंटनी येऊ शकता. तुम्ही या सगळ्या माहितींचा उपयोग जर तुम्ही सगळ्या समाजाला करून दिला तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. कारण याचं प्रमाण आता दर 70 मुलांमागे 1 मुलगा ऑटिझमचा आहे. त्यामुळे आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांना निश्चितपणे मदत केली पाहिजे. धन्यवाद.